नाशिकच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुजराती, इंग्रजी आणि हिंदी भाषेचा व्यवहारामध्ये सर्रास वापर केला जातोय। हे व्यवहार मराठी भाषेतच व्हावे यासाठी मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, पण हा कागदोपत्रीच असल्याचं म्हणत याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे। आजही मसाला तसंच दाना मार्केटमधील ग्राहकांना दिली जाणारी देयक ही गुजराती आणि इंग्रजी भाषेत आहेत। अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले जाणार आहेत। तर ही जी पत्रकं दिली जातात, देयक या ठिकाणी दिली जातात, ती गुजराती आणि इंग्रजी भाषेमध्ये दिली जातात, त्यामुळे आक्षेप घेतला जातोय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांनी मराठी एकीकरण समितीशी बातचीत केलेली आहे, संवाद साधलेला आहे, बघूयात। मराठीच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समिती अधिक आक्रमक झाली आहे। आपण सध्या आहोत वाशीतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत। नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या। तर काय नेमके तुमची मागणी आहे? आमची मागणी म्हणजे दुकाने आस्थापना हा महाराष्ट्र राज्याचा नियम आहे, त्यानुसार दुकानाचे नामफलक हे मराठीत असले पाहिजेत। दुकानात जे वस्तू विकल्या जातात त्याची माहिती मराठीत असली पाहिजे। ग्राहकांना जे देयक दिले जातात ते 100% मराठीत असले पाहिजे। असे कायदे आणि नियम कागदोपत्री आहेत, पण त्याचे पालन या दाना मार्केट आणि मसाला मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत ते उल्लंघन करताना दिसून येतात। जवळपास याच्यावरती आम्ही 4 वर्षापासून त्यांच्याबरोबर पाठपुरावा करतोय की मराठी पाट्या आणि देयक मराठीमध्ये देण्यासाठी, पण अजूनपर्यंत ह्या 2 मार्केटचे जे व्यापारी आहेत ते एवढे मुजोर झालेले आहेत की कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांना पत्र देऊन सुद्धा त्यांनी काहीही बदल केलेले नाहीये। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।